प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती सुंदर प्रकारे देवानी प्रत्येकाला बनवलं आहे, खूप व्यवस्थितरित्या बनवलं आहे. आपल्याला कोणालाही घाई गडबडीत बनवलं नाही बरं का. तुम्ही जेव्हा जेव्हा आरशात बघाल ना तेव्हा देवाला धन्यवाद द्या, कारण युनिकली यू आर मेड. अक्षरशः त्याच्या नाही का मनात तुम्ही रचले गेला आहात. तुमची नाकाची ठेवण अशी पाहिजे, चेहऱ्यांची अशी पाहिजे, तुमचे लिप्स असे पाहिजे, तुमचे आयब्रोज असे, तुमचे केस एवढे, सगळं काही त्यांनी योजून ठेवलेलं आहे. तुम्ही युनिकली बनवलं आहे. त्यामुळे कंपॅरिझन करू शकत नाही की ही व्यक्ती सुंदर आहे आणि ही नाही आहे. सुंदरतेची व्याख्याच तुम्ही करू शकत नाही, कारण परमेश्वराने प्रत्येकाला एक मेवा द्वितीय बनवलेला आहे. या त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. तुम्ही म्हणू शकता का स्वतःला मी सुंदर आहे? म्हणा ना मग, मी सुंदर आहे. ते पॉझिटिव्ह डोपामाइन सुरू होईल, म्हणजे आपण जरा छान नाही का, मी सुंदर आहे. आणि खरंच सुंदर आहात तुम्ही. गॉड ब्लेस यू. अशा सुंदर लोकांबरोबर परमेश्वराची भक्ती, त्याचा वचनाचा मानना घेताना खूप छान वाटतं. आजच्या आपण रविवारी आपण या सुंदर परमेश्वराने दिलेले जे वचनं आहेत, अभिवचनं आहेत, त्याच्यामध्ये पुढे जाऊयात. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 9 वचनं आपण आजच्या मननासाठी घेऊयात. जॉन चॅप्टर 5 वर्स 1 to 9. कोणी वाचा? योहान 5 1 ते 9. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर येरुशलेमेस गेला. येरुशलेम मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे. आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या आपण प्रार्थना करू. प्रभू, मी धन्यवाद देतो या सुंदर वचनासाठी. आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र भागेत तुझ्यापासून आहे परमेश्वर आहे. आम्ही धन्यवाद देतो. यातून पवित्र आत्मा तू आम्हाला पूर्णपणे ज्ञान दे. आमच्या जीवनासाठी हे उत्तम आणि लाभदायक ठरू देत प्रभू. आमचं जीवन बदलणारं असू देत. येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना विनंती करतो, म्हणून ताईक बाप्पा, आमेन. तुम्ही अपेक्षा करताय? या मंदिरात येताना खरंच तुम्ही अपेक्षा ठेवून येऊ शकता बरं का. मनुष्याकडून ठेवायचीच नाही. मग ते कुणी आपला लाईफ पार्टनर असो, नाहीतर आपलं लेकरू असो, किंवा आपले आईवडील असतील, कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता फक्त परमेश्वराकडून अपेक्षा ठेवलात तर तुम्ही कधीच लज्जित फजित होणार नाही, कधी दुःखित होणार नाही. तो तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. त्याच्या समयामध्ये तो तुम्हाला निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही, असा तो देव आहे. का तुम्ही अपेक्षा ठेवताय आज देव बोलेल तुमच्याशी, वचनाकडून तुम्हाला बोध करेल, सद्बोध करेल, सुधारणूक आणेल तुमच्यामध्ये. ही गोष्ट खूप लोकांना माहीत आहे, हो की नाही? मुळात योहान हा अनेक चमत्कारांपैकी खूप कमी चमत्कारांची नोंद योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आहे. त्यातल्यापैकी परत युनिकली त्याच्याकडचे जे काही चमत्कार आहेत ते दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात नाही, फक्त त्याच्याकडेच नोंदवलेले आहे. आणि त्याच्याकडेच याच पुस्तकात नोंदवलेल्यांपैकी हे एक चमत्कार आपल्याला दिसतो आहे. मागील 4 अध्यायांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य पाहिल्यानंतर 5व्यामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो त्यावेळेस त्यानंतर हा शब्द जेव्हा येतो तर भरपूर कालावधी तिथं लोटलेला आहे, कारण 4थ्या अध्यायानंतर लगेचच ही घटना घडली असे नाही. तर तो बेथेस्दा या तळ्याजवळ येतो. कुठे? बेथेस्दा ह्या तळ्याजवळ तो येतो. पण ते येताना तो कुठून येतो? कुठला दरवाजा आहे? मेंढरे दरवाजा. मेंढरे दरवाजातून एंट्री हे आहे. जर येरुशलेमेचं तुम्ही मंदिर बघितलात, त्याचं स्ट्रक्चर बघितलात तर ईशान्येकडून येतो नॉर्थ ईस्टमध्ये तो दरवाजा आहे. एकूण तत्कालीन
त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात एकूण 10 दरवाजे होते मंदिराला. किती होते? 10 दरवाजे होते. त्यापैकी आत्ता सध्याला अस्तित्वात असलेले तुम्ही जर येरुशलेमेला गेलात, आपण जाऊयात, मी तर विश्वास, आपण जाऊयात, निश्चित जाऊयात. देव आपल्याला आशीर्वादित करो, पैशानी, पासपोर्टनी, विजानी, सगळ्यांनी आशीर्वादित करू आणि आपण परमेश्वराने ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं होतं ती भूमी आपण पाहणार आहोत, ती पवित्र भूमीकडे आपण जाणार आहोत. लक्षात घ्या, अख्खी पृथ्वी त्याची आहे, परंतु मनुष्यरूप धारण करून जिथे तो हिंडला फिरला त्या ठिकाणी निश्चित जाऊ. तर तिथं सध्याला 8 दरवाजे सध्याला आपल्याला पडलेल्या अवस्थेत आहेत, परंतु दिसतील. त्यापैकी हा मेंढरे दरवाजा. येथून आत आल्यानंतर बेथेस्दा नावाचं तळं आहे आणि या तळ्याला 5 पडव्या आहेत. किती? मोठमोठ्या पडव्या आहेत आणि म्हणजे असं कमानी आहेत ज्याच्यामध्ये बसायला, पाऊस जरी आला, ऊन पडलं तर त्याच्यामध्ये बसण्या उठण्यासाठी मोठी जागा असणार आहे. अशा 5 पडव्या आहेत. तर या तळ्याजवळ मोठा समुदाय होतं म्हणतात. किती मोठा समुदाय? लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे, मुके इतके प्रचंड संख्येने होते. त्यात इथं पहिल्यांदा म्हटलं की तो सणाचा दिवस होता. सणाचे दिवस होते. सणाच्या दिवसांमध्ये तर आज्ञाच होती. काय आज्ञा होती? प्रत्येक पुरुषाने वर्षातून 3 वेळा परमेश्वरासमोर येरुशलेमेमध्ये येऊन भक्ती करायचीच. मग आता येशू हा आज्ञाधारक आहे, तो सणामध्ये कुठं असणार? येरुशलेमेमध्ये असणार. मग तो तिथे गेला होता. सण कुठलं होतं इथं नाही आपल्याला सांगितलं, परंतु सणांचे दिवस होते म्हणजे त्या ठिकाणी लोकांचा जथ्था जास्त होता आणि त्या लोकांमधून समजा भारतातून काही जण गेले असतील, आफ्रिकेतून गेले असतील, अमेरिकेतून काही यहुदी लोक गेले असतील, सगळ्या देश, वेगवेगळ्या देशातून तिथे यहुदी लोक देवाचा सण साजरा करण्यासाठी जेव्हा आले होते त्यावेळेस ते त्यांच्याकडचे असे लुळे पांगळेसुद्धा घरात कुठं सोडून येणार, त्यांना देखील आणलं. म्हणजे जी नेहमीची संख्या त्या बेथेस्दाच्या तळ्याजवळ होती त्याच्या अधिक पटीने त्यावेळेस होती. ॲक्च्युली समुदायाला मिनिमम 4000चा असा आकडा बायबलमध्ये सांगतं. बघा, हजारो लोक तिथं होती. व्याधीग्रस्त हजारोच्या संख्येने लोक त्या बेथेस्दा तळ्याजवळ होते आणि आशा काय ठेवून होते? त्या तळ्याचं पाणी म्हणे देवदूत त्यात उतरून येत होता. देवदूत त्यात उतरून होता. हे लिजेंड आहे, ट्रूथ आहे, देवालाच माहीत. देवदूत त्यात उतरून यायचा आणि पाणी उसळायचं आणि पाणी उसळलं की लोक जो पहिल्यांदा त्याच्यात आत पडेल तो पूर्ण पराभव. म्हणून ही गर्दी. त्या पडव्यांमध्ये असं कितीतरी लोक होते, त्याच्यातले किती जण तर बरे होऊन गेले आणि म्हणून तिथली संख्या जास्त होती आणि सणामुळे अधिक वाढली होती. आणि विचार करा, तिथे एक व्यक्ती होता 38 वर्षांपासून दुखणे करत. 38 इयर्समध्ये त्याला एक चान्स मिळाला नाही, एक सिंगल, की त्या तळ्यामध्ये जाऊन. जेव्हा ते ॲक्च्युली असंही म्हणतात की जे तळं होतं ते ऑलिम्पिक साईज तळं आहे, ऑलिम्पिक साईजचं तळं आहे. म्हणजे इतकं मोठं तळं ते होतं की त्याची लांबी रुंदी मोठी होती. म्हणजे बऱ्यापैकी कुठल्याही बाजूला जाऊन तो बसला असता तर ते पाणी उसळलं तो 38 वर्षात एकदा चान्स मिळू नये त्याला. तर तो म्हणायचं की मला कुणी तिथपर्यंत घेऊन जायला तयार नाही. कदाचित पाऊस उन्हांमुळं ते पडव्यांमध्ये जाऊन बसावं लागत असे आणि त्याला ते पाणी उसळल्यानंतर येता, कारण कमरेखालचा भाग त्याचा उचलतच नसेल कदाचित, कारण का तो पूर्णपणे पांगळा होता. आणि मग तिथून त्याला येईपर्यंत कोणीतरी उडी मारलेली असतात. समजा एखादा बहिरा असेल तर त्याला चालता फिरता येतं, तो लगेच उडी मारायचं असेल, हो की नाही? अंध व्यक्ती जरा तर पाण्याचा आवाज आला की लगेच काय तर होऊ दे, इकडच्या बाजूला तळ आहे, पळत जायचं आणि पडायचं धाड करून. आता एखाद्या अंध व्यक्तीला कसं नंतर कळायचं की मी बरा झालो नाही, कशामुळे आधीच कोणीतरी उडी मारलेली आहे. असे अनेक किस्से त्या तळ्याला घेऊन होते. परंतु तुम्ही काय विश्वास ठेवता की आरोग्य देणारं कोण आहे? परमेश्वर आहे. देवदूत आरोग्य देत नाही, आरोग्य मिळतं ते परमेश्वरापासून मिळते. त्यामुळं अनेक बायबल सायंटिस्टमध्ये नाही का या गोष्टींना घेऊन वेगवेगळे त्यांच्याकडे विचार आहेत. त्यांनी म्हणतात की तो परमेश्वराचा एखादा चमत्कार करण्याची पद्धती, आपला परमेश्वर युनिकली काम करतो. एकाला म्हटला की जा यार्देनामध्ये जाऊन उडी मार, 7 वेळा बुचकळायचा. आता ते यार्देनाच्या नदीत पावर होती का हो? ते पाणी औषधी होतं का? त्याच्या अगोदर म्हशी पण जाऊन आल्या असतील, काय कारभार करून आले असतील. मग लक्षात घ्या, ती नदी आहे,
लोकांनी कपडे धुतले असतील, कोणी आंघोळ करून गेला असेल, काय त्याच्या जीवनात बदल झाले होते? नाही. त्या पाण्यात काहीच नव्हतं. होती त्या आज्ञापालनामध्ये त्याचा चमत्कार दलपलेला होता. अशा प्रकारे काम करतो. परमेश्वराने एका ठिकाणी थुंकीनी चिखल केला आणि डोळ्याला लावलं. मेडिसिनल यूज ऑफ आपल्या सलायवाचा. तर वेगवेगळ्या पद्धतीने तो बरा करतो. एखाद्याला म्हटलं जा, तुझा नोकर बरा झालेला आहे. नुसतं एवढं, तुझा मुलगा बरा झालेला आहे. किती वेळा देवाने असं काय काय केलं, कोणाला स्पर्श केला, कोणाला बोलून केलं, हो ना. असं सगळं युनिकली काम करणार. मग हा पण एक युनिक सिस्टीम असेल की बाबा इथं जमणाऱ्यांसाठी नाही का एक मुभा देऊन टाकू. चल, पाणी उसळलं, भले ते देवदूत आला तर तोही विश्वास ठेवू. पाणी खालून जरी उसळलं तर झरे होते त्याला तळ्याला, तिथून जरी एखादी बुडबुडीवर आली आणि त्याच्या विश्वासाने. काही सायन्सवाले काय म्हणतात माहिती आहे का, याच्यामध्ये एक अशी पण संकल्पना येऊ शकते की जर अगाध विश्वास असेल ना, अगाध विश्वास, प्रचंड विश्वास आहे की हे पाणी उसळलं की मी पडलो की मी बरा, त्याच्याने पण अल्टिमेट चेंजेस बॉडीमध्ये येतात. पण परमनंटली येतात का नाही मला माहीत नाही. आणि जो परमेश्वर करतो तो परमनंटली हील करतो. ते कशा पद्धतीने लोक बरे होत होते, त्या पद्धतीने बरे होते का देवदूत होता हे आपल्याला माहीत आहे का? तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे? नाही माहीत. म्हणून पौल खूप छान म्हणतो 1 कोरिंथ 13 आपल्याला थोडंच कळतं आहे, थोडंच समजतं आहे. सर्व काही स्वर्गात आपल्याला कळणार आहे. सर्व काही कुठं कळणार आहे? यस, स्वर्गामध्ये खूपशा गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत. सध्याला तो म्हणतो की आपल्याला अंधू कशा आरशामध्ये आपण आपलं बघत आहोत, आपल्याला पुसटसं दिसत आहे, सगळं काही स्पष्ट तिथं दिसणार आहे. खूप भारी बोलतो, लक्षात येते. त्याप्रमाणे आपण या गोष्टींकडे जायला नको. मी ही का बरं माहिती सांगत आहे, कारण तुम्ही असेच अज्ञानी राहू नये. तुम्हाला कोणी म्हटलं तर तुमच्याकडे ही उत्तरं असावी की परमेश्वरच आरोग्य देणारा देव आहे. तिथं देवदूत उतरत होता, उतरू पण शकतो. परमेश्वराचे चमत्कारण्याची पद्धत वेगवेगळ्या आहेत. लक्षात येते. आता इथं कंसात आहे बघा, 4थं वचन कंसात आहे तुमच्या बायबलमध्ये. का बरं कंसात आहे? कारण ते वचनच अनेक वर्षांपर्यंत 4थं गाळलेलं होतं. काय 4थं वचन जरा वाचा कोणीतरी. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे, आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. हे गाळलेलं होतं. त्याचं कारण लोकांना ते तळच सापडलं नव्हतं. किती जणांनी तर योहानाच्या या चमत्कारावर संशय व्यक्त केला होता की हा चमत्कार घडला होता का नाही. मग पुन्हा 7व्या वचनामध्ये पुन्हा तसं उल्लेख केल्यामुळं हे असं घडत होतं, हे सिद्ध होत होतं. परंतु तळं दिसत नसल्यामुळं प्रत्येकाला संशय होत होता की ह्यांच्यात खोटं पण लिहितात. म्हणून कितीतरी मॅन्युस्क्रिप्टमध्ये नाही का, कितीतरी ट्रान्सलेशन बायबलमध्ये तुम्हाला 4थं वचन दिसणार नाही. आता इथं दिसलं आहे, KJVमध्ये दिसेल, पण काही बायबलच्या ट्रान्सलेशनमध्ये 4थं वचन दिसत नाही. कारण त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तळच नाही आहे, तर तुम्ही कसं सांगताय. मग एका आर्किओलॉजिस्टला 1888 उत्खननामध्ये एका चर्चच्या मागे त्याच ईशान्येला नॉर्थ ईस्टला खाली खोलवर खणल्यानंतर हे तळं आणि 5 पडव्या सापडल्या. ही इज अ ग्रेट गॉड. तो खोटा नाही, तो खरा देव आहे. तुम्ही शोधायला चुकलात. असंच अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, असंच कितीतरी गोष्टी आहेत जे तुमच्यामध्ये देवाने भरून ठेवलं आहे, फक्त तुम्ही शोधायला चुकता. थोडं खोलवर जा, थोडं स्वतःला जाणा. कशासाठी पाचारण केलं आहे, मी कशासाठी जन्माला आलो, किती लोक जगामध्ये आहेत, मलाच का निवडलं. थोडा शोध घ्या. निश्चित अनेक हजारो वर्षानंतर जसं ते बेथेस्दा सापडलं, तसं निश्चित तुमच्या जीवनातले पण गूढ गहन अर्थ, तुमच्या जीवनातले पाचारण तुम्हाला देव विदित करेल. ते तिथंच आहे, तुमच्यामध्येच आहे. फक्त शोधण्याचा प्रयत्न करा, यत्न करा. त्या माणसाने केलं. आज आपण ते बघू शकतो, ते 5 पडव्या, आणि ते किती खोल होतं.
जवळजवळ 30 मीटर म्हणजे नाही का खाली जावं लागलं असं काहीतरी आहे. आणि ते मोठं प्रचंड मोठं होतं आणि ते पडव्यात दिसतात. वाव. आणि मग लोकांना विश्वास बसला नाही, ह्याच्यातलं सिंगल एक रेषसुद्धा खोटी नाही. या त्या जोरदार टाळ्या वाजू परमेश्वरासाठी. या पवित्र शास्त्र हे परमेश्वराने रचलेलं आहे, म्हणून हे वचन खूप महत्त्वाचं आहे. तर पद्धत काय होती, असं पडायचे. आणि मग असं कळतं की मेंढरे दरवाजातून कोण आला, येशू ख्रिस्त आला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर हजारो लोकांपैकी कोणाला भेटला हो, अनेकांना भेटला का, अनेकांना भेटला आणि बरं केलं. असं दिलं आहे का, हजारो लोकांमध्ये एकाची विजिट, एकासाठी एंट्री. काय ग्रेट आहे ना त्या माणसाचं, तुमच्या भाषेत नशीब म्हणा, भाग्य म्हणा, काय असेल ते. त्या व्यक्तीसाठी त्यांनी तिथे एंट्री केली. आणि तिथं जाऊन या बंधूला 38 वर्ष, कशाला म्हणतात 38 वर्ष, 38 इयर्स, तो किती 50-60 वर्षाचा असेल, कितव्या वर्षी त्याला तिथं आणून ठेवलं माहीत नाही, पण तिथून 38 वर्ष मात्र तो तिथं होता. म्हणजे तो 50-60ला असेल, दाढी वाढली असेल, माहीत नाहीत काय काय पद्धत, त्याची अवस्था त्याची दयनीय असणार आहे. इस्त्रीचे कपडे तर नसणार, हां, जवळ गेल्यावर खूप परफ्यूमचा वास येईल असंही काय नाही, काय अवस्था असेल. पण आपला देव बाह्य गोष्टी बघत नाही. तो आला त्याच्यासाठी. आणि आल्यानंतर त्याला एक प्रश्न विचारला. काय प्रश्न होता, आता हा चेष्टेचा प्रश्न होता. 38 वर्षापासून मी इथं त्याच्यासाठीच बसलोय देवा, तरी देखील मला आल्यानंतर पहिला प्रश्न काय, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय. असं काय विचारलं देवाने. तुम्हाला माहिती आहे का, किती जणांना तर स्वतःच्या समस्या प्रॉब्लेमला घेऊन जगण्याची सवय असते. मुद्दामहून कायम थोबडं रडकं, कधीही जावा, कसे बहीण, काय सांगावं ताई, आका, अरे रे. त्यांना ती धन्यता वाटते आणि तुम्ही त्याचं सांत्वन करावं या अपेक्षेने त्यांनी कायम आजारपणाचं, गरिबीचं, दरिद्रपणाचं, आपल्या असलेल्या व्यंगाचं ना बाजार करणे म्हणता किंवा उत्सव करण्याची सवय असते. कारण की सेवा शुश्रूषा मिळते जागेवर. प्रत्येक आजारांसाठी बोलत नाही, सॉरी ऐकणाऱ्यांना पण, ऑनलाईन पण लक्षात घ्या. प्रत्येक आजारी लोक तसे करत नाहीत, प्रत्येक वयोवृद्ध व्यक्ती तशी नसते. परंतु काही जणांना स्वतःच्या आजाराचं नाही का इश्यू करायची सवय असते, कारण त्याच्यानेच सांत्वना मिळते, नाही तर घरात कोणीच विचारत नाही. लक्षात येतं. जरा आवाज काढला की मग पळत येतात. हां, मग म्हणजे याचा अर्थ कळतं की आपण या अवस्थेत राहिलो की बरं आहे, आपलं सगळं भागतंय. तसं तर नाही ना. प्रभू येशू ख्रिस्त खूप विचारपूर्वक विचारतो, आहे की नाही. असे लोक भेटतात का तुम्हाला. नजरेसमोर काही जणांचे आले असतील, पण जे खरेच आजारी त्यांच्याबद्दल जजमेंट करू नका. लक्षात येते, त्यांची सेवा शुश्रूषा तर करायचीच आहे. असं ढोंग घेऊन करणाऱ्यांची पण करायचीच आहे आपल्याला. पण आता त्यांना ही सांगण्याची गरज आहे की देवबाप आज देखील हा प्रश्न विचारतोय तुम्हाला, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय. आता फक्त बरं होण्याचं सोडा, तुमच्यामध्ये किती जण तर आर्थिक समस्येशी झगडा देत असतील. किती जणांचं बघा, मी हात वर करायला लावत नाही. किती समस्येमध्ये आपण कष्ट करतोय प्रामाणिकपणे, आपण प्रचंड कष्ट करतोय, परंतु मला आर्थिक सुबत्ता भेटत नाही आहे. मी प्रचंड नाही का खूप प्रामाणिकपणे जगत आहे, परंतु मला प्रमोशन भेटत नाही आहे. मी खूप व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करून माझा व्यवसाय करत आहे, परंतु माझ्या व्यवसायाला पाहिजे तेवढा ग्रोथ मिळत नाही आहे. पैसे फक्त तेवढंच पुरतं, म्हणजे नाही का येतं, म्हणजे मी जेवढं इन्व्हेस्ट करतो त्याच्यातून निघतं, पण कष्टाच्या मानाने मला जास्तीचं जे प्रॉफिट व्हायला पाहिजे होते ते अजूनही मिळत नाही आहे. मी अनेक वर्षांपासून प्रार्थना करत आहे, पण त्या प्रार्थनेचं उत्तर अजून मिळत नाही आहे. 38 इयर्स इज अ नॉट जोक. अशीच परिस्थिती फक्त ते बऱ्या होण्याविषयी नाही आहे, पण तुमच्याही जीवनामध्ये असे काही गोष्टी आहेत का ज्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही अजूनही झगडा देत आहे का असे प्रश्न. उत्तर एकाकडे आहे जो तुमच्या समोर उभारला आहे, परंतु त्या माणसासारखी चूक करू नका
जी त्यांनी केली तो काय करतो बघा. जेव्हा त्याला विचारण्यात आलं का तुला बरं व्हायची इच्छा आहे काय, तर हा शहाणा काय उत्तर देतोय ते बघा. त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा एक मिनिट. महाराज पाणी उसळते तेव्हा, हा तुला बरं होण्याची इच्छा आहे का, म्हणा तुला बरं होण्याची इच्छा आहे का. याला काय उत्तर असायला पाहिजे. किंवा तुला तिथं तसंच पडून राहायचं असेल तर नाही, किंवा हो, एवढंच ना. तर या शहाण्याचं उत्तर आहे, महाराज पाणी उसळते तेव्हा तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. हा, म्हणजे आपल्याकडे कार्ड तयार आहे. प्रश्न विचारला एक, उत्तर एक. तुला हा मुलगा पसंत आहे का, बघा माझं काय म्हणणं आहे माझं करिअरबद्दल. अरे तुला प्रश्न काय विचारलाय, शुद्धीवर ये. सर माझी समस्या ही आहे, काय आर्थिक समस्येशी मी झगडत आहे. मग त्याच्यावरचा उत्तर प्रश्न माझा असा आहे का तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं का, माझ्याकडे उपाय. पण काय सर तुम्हाला सांग, अरे मी प्रश्न विचारतोय तुम्ही सांगताय ते काय माहिती आहे का, माझं बिझनेसमध्ये असंच होतं बघा तसंच होतं. मी प्रार्थना करत आहे इतकी वर्ष, मंदिरात येत आहे, तुम्ही म्हणता आज आशेने या. त्याच परमेश्वराकडे आशेने या जो उत्तर देतो. वर्षानुवर्षे येत आहे, पण आज पण देव तेच विचारत आहे. तुला हवं आहे का तुझ्या प्रश्नाचं उत्तर. सिंपल उत्तर द्या, खूप क्लिष्ट करू नका. कारणे सांगणारे होऊ नका. कारणे सांगणारे कधीच यशस्वी होत नाहीत. लक्षात येतंय. अख्ख्या प्रश्नांच्या समस्येचा उत्तराचा स्रोत समोर उभा आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी एक कशाच्या तरी माध्यमाकडे, पाण्याकडे लक्ष देऊन कदाचित तो येशूकडे बघत पण नसेल. तुला बरं व्हायची इच्छा आहे का, महाराज काय सांगू मला इथं जायचं आहे, पण कोण ढकलायला पण तयार नाही, उचलून आणून आपटायला पण तयार नाही पाण्यात. समस्येच्या उत्तराचा स्रोत बाजूला उभा आहे, नजर तिकडे नाही. स्वर्गाच्या द्वार इथं उभा आहे, अंतिम सत्य इथं उभा आहे, मार्ग सत्य जीवनमधला मार्ग इथं उभा आहे. लक्ष नाही, माध्यमाकडे लक्ष आहे, ज्या माध्यमातून देवानी कुठेतरी चमत्कार करेल असं सांगितलेलं आहे. तुम्ही तुमचे माध्यम चेक करा. तुम्ही कदाचित त्या स्रोताकडे न पाहता तुम्ही माध्यमांवर कदाचित विश्वास ठेवत असाल. कदाचित इथं येशू उभा आहे आणि तुम्ही तुमचं माध्यम, तुमची नोकरी असेल, तुमचं व्यवसाय असेल, तुमचं काहीतरी नाही का स्ट्रॉंग असं तुमचं पिलर आहे बाबा, लाईफ टाईममध्ये कधी हा मदत करतो. तिकडं आशा लावून ठेवलात की याच्याकडून मला मदत मिळेल, आत्तापर्यंत यांनी मला पैसे पुरवलेत, आत्तापर्यंत मदतीला हात धावून आलेला आहे, हाच माझ्या नाही का मदतीचा भाग आहे, इथंच मला मिळतं आहे कारण सगळेजण याच इकडे येतात. असं तुमचं कुठंतरी माध्यम आहे का चेक करा. पण आज त्या सगळ्याचा स्रोत तुम्हाला विचारत आहे का मी मदत करू. तुला बरं व्हायचं आहे, तुला समस्येतून बाहेर यायचं आहे, तू अनेक वर्षांपासून प्रार्थना करत आहे, आज पुन्हा याच मंदिरात येशू विचारत आहे, तुला त्याचं उत्तर हवं आहे का. फक्त साधं उत्तर विश्वासाने द्या, कारणे देणारे होऊ नका. त्याला विचारत होता तो त्याच्याकडे बघितलंही नाही. आणि तरी देखील देवबाप अशा मूर्खांना काय उत्तर देतो बघा. त्याला ज्याच्यासाठी आला होता शेवटी ते कार्य त्यांनी केलंच. तो म्हणतो उठ. येशू त्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. उठ आपली बाज उचलून चालू लाग. कुठल्या टोनमध्ये म्हणला असेल येशू. आता तुम्ही बघा, हो की नाही. मी तुला विचारत काय, तुला बरं व्हायची इच्छा आहे का, आणि आपलं लिस्ट काढली लगेच. साहेब काय करू, तर मी पहिल्या वर्षी असं पडलो होतो, तर त्या वर्षीच्या ते 2 वेळा पाणी हल्लं आणि त्यावेळेस माझी नोंद अशी आहे की त्या तिसऱ्यांनी मला ढकलून हे केलं, चौथ्याने माझ्या डोक्यावर पाय दिला आणि त्यांनी उडी मारली, हे बघा इथं लागलेलं मला. दुसऱ्या वर्षी असं झालं तसं झालं. अरे किती मोठा पाडा. ते वाचून देव म्हटलं असेल ओठ. किर 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 किर. मी विचारतो काय, मी विचारत काय आहे आणि तुमचं चाललंय काय. तुमच्या जीवनात तुम्ही कधी कधी असंच वागता. देवबाप सिंपल म्हणत असतो पण तुम्ही त्याला क्लिष्ट करता, तुमचा पाढा वाचता.
देव म्हणत, अरे शाण्या, मी तुला विचारत आहे, बरं व्हायचं आहे का? उठ, बाज उचल, चल निघेतून. कदाचित मला माहीत नाही, कदाचित असं म्हणू शकला. तर जर सोलापूरचा जो असला असता तर निश्चित असंच म्हणला असता, उठ इथून आणि बाज उचल, निघ इथून. विचारात एक आहे, बोलता तुम्ही एक, थोडं समजून वागा. असंच आपल्या लाईफमध्ये पण आहे. खूपशा वेळा येशू सिंपल गोष्टी करायला सांगतो, पण आपण नाही का खूप भारी डिंपल आहे. आपण सिंपल, आपल्याला काहीच नको आहे. जरा कठीण सांगायला साहेब मी करायला तयार आहे, अशीच आपली अवस्था आहे, हो ना? आजकाल लोक उद्देश बघत नाही आहेत. बनवले रूल्स देवानी एक उद्देश ठेवून, आम्हाला उद्देशाशी देणं घेणं नाही. आता ते लॉज आम्हाला पाहिजेत, लॉज पाहिजेत असं बघायचं लगेच. हां, आली का वृषाली चप्पल घालून? वाटलंच. आपल्याला लॉज पाहिजे. उद्देश काय? तिचं अंतकरण पहा ना, तिचं परमेश्वराविषयीची ती जी तीव्रता आहे, तिचा आवेश पहा, ती किती छान गाते, ती मनापासून करते, मंदिराचं सगळं काम मनापासून करते. आम्हाला तिचा उद्देश नको आहे सर, तुम्ही जे रूल्स बनवलेत ना ते बघायचं आम्हाला, त्याच्यावरनं जज करायचं, कारण आम्हाला मजा येते. आज ती आली, हां वाटलंच आले. बघा, परमेश्वराने सगळं नियमशास्त्र आपल्यासाठी बनवले, चांगले उद्देश ठेवून. चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खून करू नका, शब्बात दिवस पवित्रपणे पाळा. कशासाठी पवित्रपणे पाळा? आणि त्याच्यात बघा तुम्ही नीट घरी जाऊन निर्गम 20 काढा. कशासाठी? तो म्हणतो त्यावेळेसची उदाहरणं काय होती? देवाने शेतात काम करू नको, इकडचं तिकडं ओझं वेशीतून इकडून तिकडून आणू नको, कारण ओझे व्हायचं काम करायचे त्यावेळेस. कदाचित आत्ता येशू आला असताना, इथून त्याचा जन्म झाला असताना, इथून पुढचे 2000 वर्ष झाले असते, तर आत्ताच्या वेळी तो काय म्हणला असता? संडेच्या दिवशी, शब्बात दिवशी तू 3ऱ्या शिफ्टला जाऊ नको, 1ल्या शिफ्टला जाऊ नको, तू मंदिरात राहा, असं शिफ्ट वाईज सांगितलं असता. किंवा तो म्हणाला असता नाही का, तुझी आज फोटोग्राफी करू नको, तुझं आज नाही का, तू जर धुणे भांड्याला जात असेल तर ते सुट्टी घे. तो म्हटला असता नाही का, मिलमध्ये आज सुट्टी, कंपनीत आज जाऊ नको. हे शब्द आले असते प्रियांनो, कारण त्यावेळेस तो जन्मला, त्यावेळेस ती तत्कालीन परिस्थिती, म्हणून त्यांनी विश्लेषणामध्ये हे दिलं की हे करू नको. त्याच्या मागचा उद्देश काय होता? उद्देश हा होता की तू देवाच्या मंदिरात ये, जरा रिलॅक्स राहा भाऊ, एवढंच होतं. असलेलं नाही. तो म्हणतो प्रीती कर, फक्त प्रेम कर. हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपण काय करतो? प्रेम सोडून रूल्स पाळायला जातो आणि मग तिथं गल्लत करतो. लक्षात येते? म्हणून नियमशास्त्र तो तोडायला आला नव्हता. म्हणून नाही का त्याच्यावर दोष कशासाठी लावले माहिती आहे का? तुम्ही पुढे याच अध्यायामध्ये पुढे गेलात तर तो दिवस शाब्बात होता असं म्हटलेलं 9वं, आणि मग 10व्या वचनापासून तुम्ही बघा त्याच्यात काय काय सांगितलेलं आहे. तो बरा होऊन बाज उचलून चालू लागला. काय उचलून? आता तुम्ही या चर्चचे लोक असले असते तर तिथे आजूबाजूला काय केलं असतं तुम्ही? टाळ्या, जल्लोष, ये हालेलुया, प्रेज द लॉर्ड, 38 वर्षाचा दुखणेकरी बरे झाला, बजाव रे, आहे की नाही? आपलं चालू झालं असतं सोलापुरी पद्धतीने, परमेश्वराचा जय जयकार. पण तिथे काय झालं? तो 38 वर्षाचा दुखणेकरी बरे झाल्याचा आम्हाला स्वरसूतक नाही, या मंदिरामध्ये चप्पल आणायला सांगितलेलं नाही, ते महत्त्वाचं आहे. तू चप्पल घालून आली, तू जाईपर्यंत माझं लक्ष तिथेच असणार. तू किती भारी आज गाणं गायली, मला काय देणं घेणं नाही. सुरुवातीला येऊन इथं झाडू मारली, इथं जरा स्वच्छता नव्हती, रुमालाने पुसली, मला ते देणं घेणं नाही. तुझ्या आराधनेमध्ये 4-5 जण बरे झाले, ओ आपल्याला काय नाही आहे, चप्पल घालून आली. अजूनही माझी नजर तिथेच, चप्पल घालून आली. तुम्ही रोज मनाने मर्डर करताच असता, हिला टोचून बोल, ह्याला टोचून बोल, आहे की नाही? मनाला इतक्या वेळी मारता, ते मर्डरपेक्षा जास्त गुन्हे तुमच्यावर आहेत. असे खतरनाक गुन्हेगाराच्या एंट्री होत असताना त्याच्या पापाची क्षमा देव करतो. क्षमा तुम्ही पश्चाताप केल्यावर, तर तुम्ही कशी आराधना केली पाहिजे? बजाव रे म्हणून, आहे की धंदाडा तत्ताडा करत नाचलं पाहिजे, इतका आनंद करायला पाहिजे. प्रभू आपल्याला इतकी क्षमा करतो, आपण किती कार्टून आहे आपल्यालाच माहीत आहे, बरोबर आहे? आणि तसा क्षमाशील देव आपल्याला भेटला आहे, तर आपण किती आनंद करायला पाहिजे. हां, पण त्या आनंदापेक्षा तुम्ही एक लाईन चुकलात दिदी आज.
तिला तसं टोकायला नाही पाहिजे होतं, तिचं चुकलं होतं, तिने ते घ्यायला नाही पाहिजे होती लाईन, पण तो असं थांबवायचं नाही, तिची लाईन तू कंटिन्यू करायची होती. चुकले, अरे पण आराधनेत होता का तू त्यांच्या चुका काढायला होता? परमेश्वराची भक्ती करायला शिकावं, त्यांच्या गाण्यात नाही. ते गाणं एक माध्यम आहे, वर्शिप ही लाईफस्टाईल आहे. तुम्ही जेव्हा एंट्री करता ना वेळेवर, तिथं वर्शिप सुरू होते. उशिरा येऊन त्याचा अपमान करून तुमची वर्शिप कुठली आली? 10 गाणे घाल, हालाल रडाल खूप, हालेलुया, अजून तू लायसन्स मिळतं म्हणजे काय? लायसन्स टू ड्राईव्ह, हो, लायसन्स टू नॉट ब्रेक द रूल्स. लायसन्स मिळतं म्हणजे काय? ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळतं, मला ड्राईव्ह करायचं लायसन्स मिळतं. तुम्ही तारण होतं म्हणजे का? तुम्ही प्रेम करा ना जगावर, तुम्हाला माफी मिळालेली आहे. आता तुम्ही त्या कॉन्सन्ट्रेशन लॉवर करू नका, त्याच्या प्रीती करा, त्याच्यावर शेजाऱ्यावर प्रीती करा, काही करायची गरज नाही. हे एक पार्ट होतं या स्टोरीचं. लक्षात घ्या आपण कुठे बसतो. 38 वर्ष काय दर्शवतात प्रियांनो? 38 वर्ष इस्रायलचं दर्शवतात. अनुवाद 2:14 वाचू नका. अनुवाद 2:14 म्हणतं की कादेश बाळण्यावरनं ते निघाले ना, तेव्हा 38 वर्ष रानात त्यांना भटकवलं. 40 इयर्स इट्स ओके, 40 वर्ष ते भटकले, पण त्यातल्या त्यात 38 वर्ष जास्त रानात भटकवलं, त्यांची हालत बत्तर केली. एकही जण जगू शकला नाही, सगळ्यांना ठार केलं परमेश्वराने. एकालाही तिथून एंट्री दिली नाही, फक्त दोघांना सोडून सगळे मारले देवाने. तुमची लायकीच नाही इकडे वचनदत्त भूमी देण्याची. 38 वर्ष हे इस्रायलचं दर्शक आहे. हे इस्रायलला तो तिथून अख्ख्या समुदायातून त्यांनी निवडलं की नाही इस्रायलला? 38 वर्ष तो तिथं होता. ते मेंढरे दरवाजा हा स्वतः आहे तो, आणि तिथूनच तो कोकरा आला, जगाचा तारणहार. त्या मेंढरे दरवाजातून आला, तो त्याच्यासाठीच होता. तो जगाचे तारणहार तो द्वाराने आला, तोच द्वार आहे, तो मार्ग तिथं आहे. आणि तो मार्ग पहिल्यांदा जर निवड केली तर इस्रायलची निवड केली. लक्षात येते? ते 5 पडव्या काय दाखवतात? 5 पडव्या नियमशास्त्र दाखवतात. नियमशास्त्राचं पुस्तक म्हणजे मोशेने लिहिलेली 5 ग्रंथ पंचक म्हणून ते 5 पडव्या आहेत. जर त्या 5 पडव्यामध्ये नियमशास्त्रात जर गुंतून पडलात तर तुम्ही नियमशास्त्राने ते नियम कधीच पूर्ण करू शकत नाही. नियमशास्त्रापुढे तुम्ही लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे, मुक्या, नियमशास्त्र तुम्हाला कधीच परिपूर्ण ठरवत नाही, कारण नियमशास्त्रांनी तुम्ही कधीही परिपूर्ण ठरू शकत नाही. म्हणून त्या 5 पडव्यात पडून असलेल्या इस्रायलाला तिथं जर आपण स्वतःला आज गणलो तर या संपूर्ण विश्वामध्ये जर माझं तारण झालं आहे तर त्या लोकसमुदायामध्ये ह्या नियमशास्त्राच्या अधीन पाहिलं तर संपूर्ण जग आज देखील नियमशास्त्र न पाळता लुळे, पांगळे, आंधळे, बहिरेच आहेत. आणि या सगळ्या समुदायातून देवाने जसं इस्रायलला निवडलं तसं तो आज मला निवडलेला आहे. तो मला एकट्याला निवडण्यासाठी सोलापूरमध्ये आला, मला एकट्याला निवडण्यासाठी त्यांनी मला सुवार्ता सांगितली. मी तारला गेलो, माझ्या एकट्यासाठी आला. असं तुम्ही प्रत्येकजण स्वतःला म्हणू शकता, हा येशू माझ्यासाठी आला. म्हणा, माझ्यासाठी आला. येशू त्या लोकसमुदायातून फक्त माझ्यासाठी आला. म्हणा, माझ्यासाठी येशू आला, फक्त माझ्यासाठी. मी तो लुळा पांगळा होतो. या समुदायामध्ये नियमशास्त्राच्या अधीन जर बघितलं तर मी नियमशास्त्र पूर्ण कधीच पाळू शकत नाही. आणि वचन सांगितलं की तुम्ही 10 नियम पाळले, 9 पाळले, 1 तोडलं तरी 10 मोडल्यासारखेच आहेत. तुम्ही खून केला नाही, तुम्ही व्यभिचार केला नाही, खूप मोठे मोठे आणि छोटे छोटे पाप अशी कुठलीच कॅटेगरी नसती प्रियांनो. पाप हे पाप असतं. तुम्ही चोरी केले तरी तितकाच खुना एवढा पाप आहे, व्यभिचार इतका पाप आहे, आणि तुम्ही खोटं बोलला तरी तितकंच पाप आहे, जे आपण सतत करत असतो. आणि त्यामुळं ते नियमशास्त्राच्या 5 पडव्यांमध्ये पडून राहणाऱ्या लोकसमुदायांपैकी एक होतो. पण प्रभू येशू ख्रिस्त तिथं आला आणि त्यांनी आपल्याला निवडलं. ही सिलेक्टेड अस, ही इलेक्टेड अस, आणि आपल्याला कमांड केलं, चल उठ, आता चल इथून बाज उचलून चालू लाग. अशी बाज उचलून चालू लाग ज्याच्यावर तुझी भिस्त होती. 38 वर्ष ज्या बिछाण्याचा सहारा तू घेतला, ज्या बिछाण्यावर तू झोपत होता, अख्खा बिछाना तू आज उचलून घेत जाणार आहे. तुझी क्षमता मी एवढी करेन. ज्याच्यावर तू अवलंबून होता, त्या अवलंबून असलेली गोष्टीपेक्षा ताकद मी तुला जास्त देईन. ती तुला वाहण्याची ताकद मी आज देत आहे. तू उठ, आज म्हणत आहे देव तुम्हाला. इथं तुम्ही अनेक वर्षांपासून जर इथं बसलेला असाल, अनेक समस्यांपासून झगडत असाल, तर ते 5 पडव्या हे ग्रंथ पंचक होते, नियमशास्त्र. या नियमशास्त्रातून परमेश्वराने आता तुम्हाला बाहेर काढलं आहे. आता 2च गोष्टींमध्ये तो तुम्हाला म्हणत आहे की माझ्यावर प्रीती कर आणि तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हे, आणि तो मेंढरे दरवाजा तो स्वतः कोकरा आहे.
तो द्वार आहे स्वर्गाचा आणि तो आज तुमच्याकडे येऊन म्हणत आहे की माझ्यातून प्रवेश कर अनंत काळामध्ये. आज माझ्याकडून तू प्रवेश कर अनंत काळामध्ये. का तुमच्याकडे समस्या असतील तर आज देव म्हणत आहे की उठ. का तुला बरं व्हायचं आहे? का तुझी समस्या दूर करायची? तुझा व्यवसाय वृद्धिंगत होत नाही, आज तो तुम्हाला प्रश्न विचारत आहे. का ते करायचं आहे तुम्हाला? तुला नाही तेवढं प्रॉफिट मिळत, आज तुला पाहिजे का ते? तो विचारत आहे. माझ्या नोकरीमध्ये माझा पैसा पुरत नाही, देव विचारत आहे. का तुला त्याच्याहून जास्त प्रमोशन हवं आहे किंवा त्या पैशाला तुला बरकत हवी, आज तुम्हाला देव विचारत आहे. तिथंच पडून राहू नका, कारणं सांगू नका देवाला. आज तो तुमच्याकडे सगळं सोडून आलेलं आहे, सगळं. अख्ख्या लोकसमुदायामध्ये कुठल्या त्या वचनामध्ये एकाही शिष्याचा उल्लेख नाही. कोण त्याच्यासोबत होतं, तो कोणाशी बोलला हे उल्लेख नाही. का ते लोकसमुदाय त्याच्याकडे पाहू शकला नाही? कारण त्या संपूर्ण लोकसमुदायाचं लक्ष तारणाऱ्याकडे नव्हतं, तर त्या चमत्काराकडे होतं, त्या पाण्याकडे होतं. त्यामुळे येशूला ते पाहू शकले नाहीत. आजही अनेक जगामध्ये असे लोक आहेत जे येशूला का बरं पाहू शकत नाही? कारण त्यांची नजर हे त्यांच्या चमत्काराकडे आहे, जिथून त्यांना मिळेल म्हणून ते येशूला पाहू शकत नाही. पण आज येशू तुमच्याकडे येऊन म्हणत आहे का तुम्हाला बरं व्हायची इच्छा आहे काय? तो तुम्हाला निवडला आहे, त्यांनी निवडलं, या संपूर्ण विश्वातून निवडलं. असा तो देव आहे, तो द्वार आहे स्वर्गाचा. लक्षात घ्या, तोच तो मेंढरा आहे, तोच तो कोकरा आहे जो जगासाठी बदला गेला. आणि आज म्हणत आहे का तुम्हाला तुमच्या आप्तस्वकीयांची तो दारू सोडावा, त्याच्यात बदल व्हावा. माझा पती असा आहे, माझी पत्नी तशी आहे, याच्यात तो अडकलेला आहे, याच्यातून सगळी सुटका हवी आहे. मला ब्रेक थ्रू हवा आहे, मला नोकरी हवी आहे किंवा मला नोकरीमधून प्रमोशन हवं आहे. मला सगळं जे काय आहे, तुम्ही ज्या अपेक्षा इथं घेऊन आलेल्या आहेत, तुमच्या मनामध्ये ज्या ज्या अपेक्षा घेऊन आलेल्या आहेत, आज देवबाप तुम्हाला विचारत आहे का तुला ते हवं आहे का? तुम्ही असं म्हणू नका की मी त्याच्यासाठी आले, इतकी वर्ष मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याला सिम्पल उत्तर हवं आहे, होय देवा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तुझ्याकडून. माझा स्रोत तू आहे, माझ्या सर्व अपेक्षांचं पूर्णपणे फक्त केंद्र आणि स्रोत केवळ तूच आहे प्रभू येशू, कारण तुझ्यापासूनच मला उत्तर मिळणार. लक्षात येतं? तो 38 वर्ष तिथं पडला होता आणि आज आपण अनेक वर्षांपासून ते दीर्घ काळ दाखवतं. म्हणून आज आपण प्रार्थना करूयात, या आपण आपल्या जागेवर उभे राहूयात. आज देवबाप आपल्याशी आपली भेट घेतलेला आहे. देवाने आपल्याला संधी दिलेली आहे प्रियांनो. त्या नियमशास्त्रातून त्यांनी मुक्त करून आज आपल्याला त्या 2 आज्ञेमध्ये चालायला सांगितलं आहे. ज्या आज्ञा पाळल्या की तुम्ही पूर्ण नियमशास्त्र पूर्ण केल्यासारखं आहे. तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वराची भक्ती करा. आज आपण बघतो मार्क कृष्णवर्तमान 2 अध्याय 23 ते 29 मध्ये देवबाप म्हणत आहे की मी शब्बाताचा प्रभू आहे. कोण आहे? मी शब्बाताचा प्रभू आहे. येशू ख्रिस्ताला देखील या नियमामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्यावर तो म्हणतोय, काय म्हणतोय तिथं? वाचूयात आपण मार्क कृष्णवर्तमान 2 अध्याय 23 ते 29 वचन वाचूयात. तिथं तो उदाहरण देतोय, जर ज्या वेळेस दावीदाला भूक लागली, त्याच्या सैनिकाला भूक लागली, त्यांचं तो याजक, प्रमुख याजक, फक्त प्रमुख याजक आज जाण्याची परमिशन असताना, अभ्यातार राजा मुख्य याजक होता, पण त्यांनी त्यावेळेस जाऊन भाकरी खाल्ली. वावगं होतं का? उद्देश महत्त्वाचा आहे. परमेश्वर इथं काय दाखवत आहे? उद्देश महत्त्वाचा. हो, माणूस जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे. तुम्ही जर ते म्हटलात नाही ती भाकरी पवित्र आहे, हो पवित्र आहे. नाही तू याजक नाही आहे, हो मी याजक नाही आहे, पण माणूस जगला पाहिजे. उद्देश महत्त्वाचा आहे. तुम्ही काय करत आहात? रूल्सवर बोट ठेवून जर जाण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराच्या प्रीतीला तुम्ही अवज्ञा करत आहात. वाचा जरा मोठ्याने मार्क वर्तमान 2 अध्याय 23 ते 29. मग असे झाले की माईक द्या त्यांना कुठेतरी. मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतामधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी करू नये ते हे का करीतात? शब्बात दिवशी करू नये का करतात? अहो, ज्याच्यासाठी शब्बात निर्माण झाला, शब्बाताचा प्रभू तो आहे, ज्यांनी रूल्स बनवले, त्या रूल्स बनवणाऱ्याला हे शाणे आज सांगत आहेत की तुझे शिष्य असं का करत आहेत. तो त्यांना म्हणाला, दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला व त्याच्या बरोबरच्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता. अब्याथार प्रमुख याजक होता, परंतु तरी तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व आपल्या बरोबरच्यांनाही कशा खाव्यास दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे. परत एकदा म्हणत, शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे. मनुष्य शब्बातासाठी मनुष्य झालेला हा नाही. शब्बातासाठी बनवला गेलेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही प्रभू आहे. शब्बाताचा प्रभू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुढे जाऊन वाचला तर पुन्हा त्याच्यावर असे डोळे ठेवून होते की तो वाळलेला हात असलेल्या माणसाला त्यांनी बरं केलं शब्बाताच्या दिवशी. इज अ गॉड आणि ही शोईंग अस. हे रूल्स रेग्युलेशनमध्ये पडू नका, फक्त परमेश्वरावर प्रेम करा. पण याचा अर्थ रूल्स अँड रेग्युलेशन त्यांनी तोडले नाहीत. त्याचं म्हणणं आहे की ते पूर्ण कधी होतील तुम्हाला? या दोन प्रीतीत तुम्ही वाढा. परमेश्वरावर प्रीती करा. आणि कारण तुम्हाला हे रूल्स ऑटोमॅटिकली तुम्ही पाळलं. तुम्ही चोरी करणार नाही, तुम्ही व्यभिचार करणार नाही, तुम्ही घात करणार नाही कोणाचा, तुम्ही आईवडिलांची आज्ञा पाळाल, कारण तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. म्हणून प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्कृष्ट आहे दान.